30 तारखेपासून रखरखत्या उन्हामध्ये उपोषण करणार कुणीही समाज बांधव अंतरवालीकडे येऊ नका। राज्यात कुठेही उद्रेक किंवा आंदोलन करू नका, जरांगेंचं मराठा समाजाला आवाहन। जरांगेंच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक, जरांगेंना उपोषण करण्याची गरज पडू नये अशी सरकारची भूमिका। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य। राधाकृष्ण विखे पाटील आणि प्रसाद लाड उद्या जरांगे यांची भेट घेणार। जरांगेंचं आंदोलन म्हणजे लोकशाही आणि आरक्षणाचं अज्ञान। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंची टीका। ओबीसी आरक्षणाला धक्का लावल्यास गाठ आमच्याशी, हाकेंचा हल्लाबोल। मुंबई पाठोपाठ पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि नागपुरात सीएनजी दरवाढीचा फटका। नाशिकमध्ये ₹1.35, पुण्यामध्ये ₹2.50 सीएनजी महाग, तर नागपूर आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा सीएनजीच्या दरामध्ये प्रत्येकी ₹2 वाढ। आता लवकरच लॉकडाऊन सारखे दिवस येतील। महिनाभरात पेट्रोल ₹170 तर डिझेल ₹150 जाईल। पैसे गुंतवू नका, सुरक्षित ठेवा। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांकडून सरकारवर टीका करत जनतेला आवाहन। राज्य सरकारने व्हॅट आणि सरचार्ज रद्द केल्यास इंधनाचे दर कमी होऊ शकतात। वाहतूक, शेती आणि उद्योग क्षेत्रालाही मोठा दिलासा मिळेल। जयंत पाटलांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। देशभरात बकरी ईद साजरी। मीरा रोड, गोरेगाव, घाटकोपरमध्ये कुर्बानीवरून झालेल्या वादानंतर कडक पोलीस बंदोबस्त तैनात। ईदगाह, मशिदी आणि सार्वजनिक ठिकाणी सामूहिक नमाज पठण। कामाख्या देवीच्या मंदिरामध्ये 55 रेडे कापून सत्तेमध्ये आलेले सरकार कुर्बानीला विरोध करते। संजय राऊतांचा हल्लाबोल, तर राऊतांनी स्वतःच्या कर्तृत्वाकडे डोकावून बघावं, शिरसाटांचं प्रत्युत्तर। ठाण्यामध्ये बहुजन विकास आघाडीची भाजप नेत्यांसोबत खलबतं। विधान परिषदेसाठी राजीव पाटील यांचं नाव चर्चेत। शिवसेनेकडनं क्षितिज ठाकूर यांच्या नावाचा विचार असताना भाजप राजीव पाटलांच्या पाठीशी असल्याची चर्चा। नांदेडमध्ये खासदार श्रीकांत शिंदेंच्या ताफ्यातील 4 गाड्यांचा अपघात। अचानक वाहन समोर आल्यामुळे ताफ्यातील 3 गाड्या एकमेकांवर आदळल्या। सुदैवानं कोणीही जखमी नाही। मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट। महाराष्ट्रामधील विविध प्रकल्प, अभियानांची माहिती दिली। फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार सध्या दिल्लीमध्ये आहेत। भाजपमध्ये मोठा फेरबदल, 4 राज्यांचे प्रदेशाध्यक्ष बदलले। पंजाबमध्ये केवल सिंह ढिल्लो, दिल्लीमध्ये हर्ष मल्होत्रा, त्रिपुरामध्ये अभिषेक देबरॉय, तर हरियाणामध्ये अर्चना गुप्ता यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती। सिद्धरामय्यांकडनं कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा। डीके शिवकुमार कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री होणार। हायकमांडच्या आदेशाचं पालन केलं। राजीनाम्यानंतर सिद्धरामय्या यांची प्रतिक्रिया। नीट पेपरफुटी प्रकरणी उच्चस्तरीय बैठक। 21 जूनला होणाऱ्या पेपरवर पंतप्रधान कार्यालयाचं बारकाईनं लक्ष। पेपर फुटू नये यासाठी लष्कराकडे जबाबदारी देण्याबाबत चर्चा, सूत्रांची माहिती। बोरसे प्रकरणात अग्रवाल कुटुंबाच्या व्हायरल व्हिडिओवर विशाल अग्रवालचं स्पष्टीकरण। व्हायरल व्हिडिओ 2 वर्ष जुना, अपघाताचा काहीही संबंध नाही। माध्यमांवर चुकीच्या बातम्यांचा प्रसार होत असल्याचा आरोप। गर्भवती महिलेला रुग्णवाहिका नाकारली। रुग्णालयामध्ये पोहोचण्यास उशीर झाल्यामुळे बाळ पोटामध्ये जगावलं। महिलेच्या नातेवाईकांचा संताप, कारवाईची मागणी।